नमस्कार. मी सुनील गायकवाड. आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात अनेक IAS अधिकारी झाले. काही अधिकारी आपल्या कामासाठी ओळखले गेले, तर काही पदांसाठी ओळखले गेले, तर काही अधिकारी त्यांच्या निर्भीड भूमिकेमुळे जनतेच्या मनात कायम घर करून गेले. आज आपण अशाच एका अधिकाऱ्याची कहाणी पाहणार आहोत. एक अशी कहाणी ज्यामध्ये आहे संघर्ष, वाद, राजकीय दबाव, सत्तेची टक्कर आणि तरीही तत्वांशी शून्य तडजोड. मित्रांनो, आजचा विषय आहे 21 वर्षाची सेवा आणि 24 बदल्या, पण शून्य तडजोड. तुकाराम मुंढे यांची FDA मधील धडक मोहीम आणि दुधातील भेसळीचा पर्दाफाश. मित्रांनो, भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होणं हेच अनेकांचे अंतिम स्वप्न असते. पण अधिकारी झाल्यानंतर प्रामाणिकपणे काम करणे, व्यवस्थेतील चुकीच्या गोष्टींना विरोध करणे आणि कोणत्याही दबावाला बळी न पडणे ही खऱ्या अर्थाने मोठी परीक्षा असते. तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीकडे पाहिले तर ही परीक्षा त्यांनी वारंवार दिली आहे. म्हणूनच त्यांच्या समर्थकांकडून त्यांना जनतेचा अधिकारी म्हटले जाते, तर विरोधक त्यांना अतिशय कडक किंवा एक कल्ली अधिकारी मानतात. मात्र एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे, त्यांनी नियमांशी तडजोड केली नाही. त्यांच्याकडे असलेले अधिकार त्यांनी योग्यपणे वापरले. मित्रांनो, गेल्या 21 वर्षाच्या प्रशासकीय सेवेत तुकाराम मुंढे यांची तब्बल 24 वेळा बदली झाली असल्याची चर्चा वारंवार होते. सरकारी यंत्रणेत बदली ही सामान्य बाब आहे. मात्र एका अधिकाऱ्याच्या बदल्या जेव्हा राज्यभर चर्चेचा विषय बनतात, तेव्हा त्यामागे काहीतरी वेगळे कारण असते. मुंढे यांच्या प्रत्येक बदलीनंतर एक प्रश्न विचारला गेला: कडक कारवाईमुळे बदली झाली का? या प्रश्नांचे उत्तर प्रत्येकाचे वेगळे असू शकते, पण त्यांच्या कारकिर्दीतील काही घटना पाहिल्या तर संघर्षाचे चित्र स्पष्ट दिसते. सन 2008 जालना जिल्हाधिकारी म्हणून तुकाराम मुंढे काम करत होते. त्यावेळी अवैध वाळू उत्खननाचा व्यवसाय जोरात सुरू होता. नद्यांचे पात्र उद्ध्वस्त होत होते, सरकारचा महसूल बुडत होता आणि वाळू माफियांचे जाळे मजबूत होत होते. अशा परिस्थितीत मुंढे यांनी अवैध वाळू माफियांविरोधात धडक मोहीम उघडली. कारवाई सुरू झाली, वाहने जप्त झाली, अवैध उत्खननावर आळा बसू लागला आणि याच कारवाईमुळे तुकाराम मुंढे हे नाव चर्चेत आले. आता सन 2010 साली वाशिम जिल्हा शिक्षण क्षेत्रातील एका मोठ्या गैरव्यवहाराकडे त्यांचे लक्ष गेले. बोगस शिक्षकांचे रॅकेट उघडकीस आणण्याची मोहीम त्यांनी सुरू केली. जे लोक नियमांचे उल्लंघन करून व्यवस्थेत शिरले होते त्यांच्यावर कारवाई सुरू झाली. शिक्षण क्षेत्रातील हा मुद्दा राज्यभर चर्चेचा विषय ठरला. यानंतर विविध पदांवर काम करत असताना त्यांनी शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर भर दिला. जिथे नियमभंग दिसला तिथे कारवाई झाली, जिथे गैरव्यवहार दिसला तिथे चौकशी झाली. म्हणून त्यांच्याबद्दल प्रेम आणि विरोधी दोन्ही भावना निर्माण झाल्या. सन 2016 नवी मुंबई महानगरपालिका. शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहत होती. शहर नियोजनाचे नियम धाब्यावर बसवले जात होते. यावेळी मुंढे यांनी मोठी कारवाई सुरू केली. अनधिकृत बांधकामावर हातोडा चालला. नियम सर्वांसाठी समान असतात हा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. या कारवाईमुळे पुन्हा ते नाव चर्चेत आले, तुकाराम मुंढे. सन 2018 नाशिक महानगरपालिका. मुंढे आयुक्त म्हणून कार्य करत होते. नाशिकमध्ये त्यांनी प्रशासनातील शिस्त वाढवण्यावर भर दिला. महसूल वाढवण्याचे प्रयत्न केले. कर वसुलीची मोहीम राबवली. अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. कर्मचारी वेळेवर काम करत आहेत का, नियमांचे पालन होत आहे का, यावर त्यांनी विशेष लक्ष दिले. मित्रांनो, यानंतर आले 2020 वर्ष. 2020 वर्ष संपूर्ण जगासाठी संकटाचे वर्ष ठरले. कोरोनाने जग थांबवले होते. अशा काळात नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे हे नाव पुन्हा चर्चेत आलं.
कोरोना व्यवस्थापनात त्यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली. नियमांचे पालन करण्यावर भर दिला. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न केले. कोरोनाच्या काळात त्यांचे काम राज्यभर चर्चेत राहिले. मित्रांनो, आज तुकाराम मुंढे यांच्याकडे आहे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी, म्हणजेच FDA, म्हणजेच फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. आपण खातो ते अन्न, आपण घेतो ती औषधे आणि आपण वापरत असलेली उत्पादने यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेली महत्त्वाची यंत्रणा. आणि या यंत्रणेची सूत्रे हाती घेताच मुंढे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वात आधी कारवाई झाली भ्रामक औषध जाहिरातींवर. आज सोशल मीडियावर आणि टीव्हीवर अनेक जाहिराती दिसतात. एका गोळीने सर्व आजार बरे होतात, एका औषधाने वजन कमी होते, एका उत्पादनाने चमत्कार घडतो, अशा प्रकारचे दावे अनेकदा केले जातात. आणि या दाव्यांच्या आधारे लोक औषधी खरेदी करतात आणि ते घेतात. त्याने फरक किती पडतो माहीत नाही. हा अजून एक संशोधनाचा विषय असेल. FDAने अशा जाहिराती करणाऱ्या संस्थांवर कारवाई सुरू केली. यानंतर लक्ष गेले बनावट आणि नियमबाह्य औषध व्यवसायाकडे. परवाना नसताना उत्पादन, नियमांचे उल्लंघन, गुणवत्तेचा अभाव या प्रकरणावर तपास सुरू झाला. कारवाई झाली आणि साठे जप्त करण्यात आले. मात्र सर्वाधिक चर्चेत राहिली ती गुटखा विरोधातील मोहीम. मित्रांनो, गुटखा हा केवळ एक पदार्थ नाही, तो सार्वजनिक आरोग्याचा शत्रू आहे. दरवर्षी हजारो लोक तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोगाला बळी पडतात. तरीही हा काळाबाजार सुरूच असतो. FDAने राज्यभर धडक मोहीम सुरू केली. गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू झाली. अनेक ठिकाणी छापे पडले, माल जप्त झाला, आरोपींना अटक झाली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंढे यांनी गुटखा माफियांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले. मित्रांनो, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील कारवाई देखील चर्चेत राहिली. दररोज हजारो प्रवासी ये जा करतात. अशा ठिकाणी विकले जाणारे अन्न सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. FDAने तपासणी केली. नियमभंग आढळलेल्या विक्रेत्यांवर कारवाई केली आणि स्पष्ट संदेश दिले, लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही. पण मित्रांनो, आज सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वात चिंतेचा विषय आहे दुधातील भेसळ. आपल्या घरात दररोज येणारे दूध, आपल्या मुलांच्या ग्लासमधील दूध, आपल्या चहातील दूध, हे दूध खरंच शुद्ध आहे का? हा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. काही ठिकाणी पाण्याची भेसळ, काही ठिकाणी स्टार्च, काही ठिकाणी डिटर्जंट, तर काही ठिकाणी धोकादायक रसायनांचा वापर केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नफ्याच्या हव्यासापोटी आरोग्याशी खेळ सुरू केले जात आहेत आणि त्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागतात. मित्रांनो, कल्पना करा, एका आईने आपल्या मुलासाठी दूध आणले. तिला वाटले मी माझ्या मुलाला पोषण देत आहे. पण जर त्या दुधात भेसळ असेल तर, जर त्यात आरोग्यासाठी घातक घटक असतील तर, मग हा फक्त आर्थिक गुन्हा राहत नाही, तो मानवी आरोग्याविरुद्धचा गुन्हा बनतो. विचार करा की किती या लोकांच्या जीवाशी हा खेळ चालू आहे. म्हणून आज गरज आहे जागरूकतेची, गरज आहे कठोर प्रशासनाची आणि गरज आहे नागरिकांच्या सहभागाची. कारण प्रशासन कितीही सक्षम असले, जोपर्यंत नागरिक माहिती देत नाहीत, तक्रार करत नाहीत, तोपर्यंत भेसळखोरांवर पूर्णपणे आळा बसू शकत नाही. मित्रांनो, तुकाराम मुंढे यांच्याबद्दल मते वेगवेगळी असू शकतात. जनतेची मते वेगळी असू शकतात. काळे बाजार करणाऱ्यांची मते वेगळी असू शकतात. प्रशासनाची मते वेगळी असू शकतात. शासनाची मते वेगळी असू शकतात. कोणी त्यांचे कौतुक करेल, कोणी त्यांच्यावर टीका करेल. मात्र गेल्या 21 वर्षाच्या सेवेत 24 बदल्यांनंतरही त्यांनी तत्वांशी तडजोड केली नाही आणि हीच त्यांची सर्वात मोठी ओळख बनली आहे. आणि म्हणूनच आजही त्यांचे नाव घेतले की प्रशासनातील प्रामाणिकपणा, कठोरता आणि संघर्ष यांची चर्चा सुरू होते. तुम्हाला काय वाटते?
आजच्या भागात इतकेच. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आपण पाहत होतात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. जय हिंद, जय महाराष्ट्र.